रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावं सध्या चर्चेत आहेत। यामध्ये वैशाली नागवडे, रुपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे, राजलक्ष्मी भोसले यांची नावं चर्चेत असून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे देखील या पदासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते। आपण अधिकारी असल्यामुळे आपल्याला या पदावर संधी मिळावी, आपण त्याला योग्य न्याय देऊ असा विश्वास ज्योती मेटेंनी सुनेत्रा पवारांकडे व्यक्त केल्याचं समजतंय। मात्र अद्याप कुणालाही पक्षाच्या वतीनं शब्द देण्यात आलेला नाही। गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे। हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनीने त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाहीये। तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही, तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या, ती कोण असावी ते तुमचा निर्णय आहे। पण महिला आयोगाचं पद तुम्ही रिक्त कसं काय ठेवू शकता? या सगळ्या महिलांनी दाद मागायला कुठे जायचं? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। ही भेट नेमकी कशासाठी होती आणि या भेटीमध्ये कोणकोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेली आहे। राज ठाकरे आणि आम्ही प्रगल्भ नेते आहोत, आमच्या भेटीमुळे ठाकरे बंधूंमध्ये वाद होणार नाहीत अशी मिश्किल प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। मला तुमच्याकडे चहासाठी यायचंय असं मी त्यांना सांगितलेलं होतं। आज राज ठाकरेंनी चर्चेसाठी चहा घेण्यासाठी मला वेळ दिला। आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, केवळ मैत्रीतून आणि मित्र म्हणूनच आमची ही भेट होती असं बावनकुळेंनी म्हटलंय। मला वाटते राजसाहेब एवढे प्रगल्भ आहे आणि आम्ही एवढे प्रगल्भ आहोत की अशा सदिच्छा भेटीमुळे कुठल्याही राजकारणावर कुठलाही तडा येत नाही। शेवटी मैत्री महत्वाची असतं। राजकारणाकरता प्रत्येक मैत्री तोडणे योग्य नाही आहे आणि महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे। विरोधी पक्षात जरी असेल तरी आपण आपल्या मैत्रीला कायम जपतो, त्यामुळं मैत्री ही कधीच तुटत नाही। मला वाटत नाही की माझ्या भेटीमुळं कुणाची भावंडामुळे वादवायर होतील किंवा असा कुठलाही विषय होईल। माझी मैत्री उद्धवजींनाही माहीत आहे, राजसाहेबांसोबत मैत्री आहे आणि त्यामुळे कुठलाही दुराव तयार होणार नाही। ही सदिच्छा भेट होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।